अरे वावर हाय तर पावर हाय, वावर हाय तर पावर हाय, शेतकरी आमचा ब्रँडच हाय। आज आपण श्री छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आमचं प्रॉपर गाव असणारं निमगोंद या गावामध्ये आहे। आज आपण प्रगतशील शेतकरी गणेश त्र्यंबक पाटील मगर यांच्या शेतामध्ये आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज व्हिडिओ बनवण्यामागचं कारण एवढंच की मिरची हा विषय खूप शेतकरी गांभीर्याने घेत असतात। काय म्हणतात शेतकरी की बऱ्याच वेळेस मिरची जूनमध्ये लावल्यानंतर 2 तोड्यानंतर खूप खराब होते आणि खराब झाल्यानंतर ती मिरची अजिबात कामात राहत नाही, असा संभ्रम शेतकऱ्यामध्ये आहे। तर या सगळ्या संभ्रमांना मात करीत आपले गणेश भाऊ यांनी त्याला मात केली आणि त्याच्यावर मात करून त्यांनी आजपर्यंत आजची दिनांक मित्रांनो, तर आपण सर्वप्रथम गणेश भाऊला भेटू एकदा आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ। नमस्कार गणेश भाऊ। तर गणेश भाऊ, या मिरचीची लागवड किती तारखेची आहे? ही 20 जूनची। 20 जून ना? तर गणेश भाऊ 20 जूनची लागवड आहे। तर हा सुरुवातीला थोडासा प्लॉट ट्रेसमध्ये गेला होता आणि ट्रेसमध्ये जाण्याचं कारण असं होतं मित्रांनो की त्यांच्याकडून माहिती नसल्या कारणाने त्यांच्याकडून थोडंसं अगोदर तणनाशक मारले गेलं होतं लागवडीचे 4-5 दिवस अगोदर, आणि त्यांनी नंतर जास्त गबळ या हिशोबाने ते तणनाशक मारलं आणि ग्लायफोसेट 71% मध्ये मारल्यानंतर ती मिरची लावल्या गेली आणि लावल्या गेल्यानंतर खूप ट्रेसमध्ये होती, इतक्या ट्रेसमध्ये होती की ती हिरवी होणं शक्य नव्हती। पण त्यांच्या प्रयत्नाला खूप यश आलं। त्या प्रयत्नामागे की त्यांना आपण विचारू की त्या प्रयत्नामध्ये यश येताना तुम्हाला असं वाटत होतं की आता हे काढूनच टाकावं लागेल? हा, कारण रोप नुसते काढेच राहिले होते, डायरेक्ट काढे शिल्लक राहिले होते। तर महत्वाचं काय आहे शेतकरी मित्रांनो की हा व्हिडिओ बनवताना आपण त्यांची डिटेल जाणून जर घेतली तर खूप मोठी स्टोरी होईल आणि ती स्टोरी बघण्यासाठी शेतकऱ्यांना टाइम नसेल, बरोबर? आता व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून आपण सगळ्यात महत्वाचं हे जाणून घेऊ की हा प्लॉट हिरवागार किंवा किती उत्पन्न आलं आणि हे कशामुळे शक्य झालं, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। गणेश भाऊ, आतापर्यंत आपलं हे जे क्षेत्र आहे, क्षेत्र किती आहे? क्षेत्र 13 ते 14 गुंठे। 14 गुंठे क्षेत्र आहे मित्रांनो। आणि 14 गुंठे क्षेत्रामध्ये गणेश भाऊ आपल्याला आतापर्यंत आपण मिरची किती विकली? आतापर्यंत 27 क्विंटल। 27 क्विंटल विकली। आणि आता मित्रांनो कॅमेरा थोडा जवळ घ्या, तर इकडलं किंवा आपण इकडला पाहू, कुठलाही पाहिलं तर डायरेक्ट आडवी पडवली मित्रांनो। आपण पहा की हे सगळ्या फांद्या आडव्या झाल्या। थोडस जवळ घ्या मनोज भाऊ अजून, की ही जी मिरची आहे तर हिची हाईट कमीत कमी छातीच्या वरती गेलेली होती। तुम्ही जर बघितलं तर त्यांची 5.5 फूट हाईट आहे, 4.5 ते 5 फुटापर्यंत ही मिरची गेली होती। परंतु इकडे तुम्ही थोडासा कॅमेरा फिरवा, ही पूर्ण अशी झोपून गेलेली आहे। हे पहा, इकडे जर झाड उचलावं लागलं ते डायरेक्ट मोडून जाऊ राहिली। म्हणजे परिस्थिती इतकी गंभीर आहे की हिला म्हणजे कुठल्याही प्रकारचं जरी पायाची जरी ठरली तरी आपल्याला इतकी वरती करायला ती डायरेक्ट फांदी मोडून जाऊ राहिली, कारण वेळेला सारखी ती पसरली जबरदस्त आणि खूप मिरची आहे। आणि ही जी मिरची आहे तर पहिली किती विकली गणू भाऊ आपण? 27 क्विंटल। 14 गुंठ्यामध्ये अक्षरशः पहिली 27 क्विंटल त्यांनी विकली। आणि आता जो तोडा चालू आहे, आता तोडा चालू आहे, 27 बेड आहे आणि एका बेडला ती 1 क्विंटल 20 किलो निघू राहिली। आताचा जो तोडा चालू आहे तर त्यांचं म्हणणे 27 बेड मध्ये एका बेडला आज 1 क्विंटल 20 किलो निघू राहिली। आणि बेड किती आपले पूर्ण? 27 बेड। 27 बेड आहे, म्हणजे आजच्या घडीला ती 27 क्विंटल निघणार आहे। म्हणजे पहिली 27 तर कुठे गेलेले, म्हणजे पहिली 27 आणि आता पुन्हा 27। म्हणजे दोन्ही जर गणित आपण लावलं मित्रांनो तर 14 गुंठ्यामध्ये एवढं हायेस्ट ॲव्हरेज करणारे अनुभव आहे। पण त्याच्या मागचं कारण काय तर त्यामध्ये त्यांची खूप मेहनत आहे। आता शेतकऱ्याची तर मेहनत आहे मित्रांनो, तिथं आपला प्रतिसाद भक्कम राहतो। तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची मेहनत म्हणजे आपण बॅक्टेरिया त्यांना दिले आणि त्यांनी वेळेवर त्या बॅक्टेरिया सोडत गेले आणि जैविकवर तो प्लॉट केला। तर गणू भाऊला आपण शेवटच्या एका मिनिटामध्ये एवढं विचारू की गणू भाऊ, आम्ही दिलेल्या ट्रीटमेंटबद्दल तुम्ही समाधानी आहात का? एकदम समाधानी, काहीच अडचण नाही। तुम्ही ट्रीटमेंट म्हणजे प्लॉट आपला फेल असताना तो इतक्या मोठा डेव्हलप झाला का एकदम म्हणजे एकदम ॲव्हरेज म्हणजे ॲव्हरेज। आणि म्हणजे तुमचं एकदम समाधानकारक तुम्हाला रिझल्ट आले असं वाटत होतं पहिल्या वेळेस, ज्या वेळेस लागण केली का आता आपला झालेला खर्च बी फिटतो की नाही फिटतो, पण तुम्हाला सांगतो भावही खूप छान भेटले आणि उत्पन्न एकदम छान, म्हणजे छान एकदम भारी भेटले। म्हणजे एवढ्या कमी क्षेत्रामध्ये उत्पन्न घेणारे हे प्रथम नागरिक ठरले। आणि सगळ्यात महत्त्वाचं भुरी असेल, चुरडा मुरडा असेल, बोकड्या असेल, ह्या सगळ्या रोगाला त्यांनी बळी न पडताना सदैव ट्रीटमेंट घेत
आणि एकदम योग्य ट्रीटमेंट आणि कमी खर्चात. आता आमच्या कृषी सेवाचं नाव योग्य सल्ला योग्य ट्रीटमेंट योग शक्ती कृषी सेवा केंद्र. तर गणूभाऊ, तुम्ही योग शक्ती कृषी सेवा केंद्रामधून घेतलेल्या ट्रीटमेंटमध्ये तुम्ही खुश आहात, एकदम परंतु खुश. तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकतात? भविष्यामध्ये योग्य ट्रीटमेंट देणारं कृषी सेवा केंद्र आणि योग्य मार्गदर्शन करणारं आमचे मित्र यांच्यामुळं आज मी एकदम सक्सेसफुल ठरलो. नाही तर औंधासारखं भयान खराब वातावरण कधीच नाही. औंधासारखं वातावरणामध्ये इतकं मस्त छान पीक आणणारे आमचे मार्गदर्शक म्हणजे आमचे मित्र योगेश आणि सांगा. अनिल सामंत. तर मित्रांनो, ह्या शेतकऱ्याची प्रतिक्रिया आपण त्यांच्या स्वतःचीच जाणून घेतली. कुठल्याही प्रकारचं म्हणजे इथं जे जे प्लॉट आहे तर त्या प्लॉटमध्ये कुठल्याही प्रकारचं डुप्लिकेट काही नाही, कारण कोणी येऊन हा प्लॉट पाहू शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही त्यांचा नंबरही जाणून घेऊ शकतात, कारण आपण गणूभाऊकडून त्यांचा नंबर जाणून घेऊ. गणूभाऊ, तुमचा नंबर सांगा. 96 37 83 33 24. पुन्हा एकदा नंबर ऐका मित्रांनो. 96 37 83 33 24. धन्यवाद. धन्यवाद. जय किसान जय जवान.